29/6/2024 रोजी बापू आंधळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना गोळी झाडण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये पाहिले तर पोलीस स्टेशनमध्ये परस्परी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये पाहिले तर बबन गित्ते असतील, वाल्मिक राज असतील यांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत या तपासामध्ये पाहिले तर 8 लोकांवर जे सध्या जे पोलीस कोठडीमध्ये आहेत तर त्याच्यामधले पाहिले तर बबन गित्ते हा फरार आहे. तर दुसरं वाल्मिक राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांच्यावर 169 नुसार कुठलाही पुरावा नसल्यामुळे त्यांना त्या बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र त्या गोष्टीला संपूर्ण आता 1 तास निघून गेलेले आहेत. मात्र काल 2 दिवसापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्या ट्विट आता कुठं या गोष्टीला पुन्हा वाचा फुटलेली आहे. या संदर्भात नेमकं काय घटना घडली होती, कशी घटना घडली होती, हे संपूर्ण प्रकार महादेव गित्ते यांच्या निवासस्थानी झाला होता. आता माझ्यासोबत त्यांच्या मिसेस आहेत मीरा गित्ते आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधला. नेमकं प्रकरण काय सांगाल? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही स्वतः घरी होतात, नेमकं काय झालं होतं? हो, मी होते घरी. आम्ही त्यांच्या आजीच्या गोड जेवणावरून घरी आलेलो होतो आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीच्या मागे बापू आंधळे, सनी देवडे आणि सोमनाथ सलगिरे हे कंटिन्यू गाडीच्या मागे होते. त्यांनी घरापर्यंत पण आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी एकमेकाशी बोलाबोली वगैरे झाली त्यांची. त्याच्यानंतर काय व्यवस्थितरित्या ते चालले गेले ते. मग माझे मिस्टर आणि आम्ही घरामध्ये आतमध्ये येऊन बसलेलो असताना पण त्यांच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत होतं. पण असं काही मला सांगितलं नव्हतं त्यांनी की असं काही होईल, पण पूर्वकल्पना होत्या की असं काही होणार बी आहे आणि सगळं काही हे होणार आहे म्हणून. पण त्या दिवशी त्याच्यानंतर मग ते आम्ही घरात बसलेलं असताना देखील अचानक बाहेरून शिव्या वगैरे देण्याचा आवाज येत होता आणि त्यांनी मला म्हणले तू आतमध्ये बस म्हणले, काहीही बोलू नको आणि हे करू नको. मग मी त्यांना म्हणलं की कोणीच बाहेर जायचं नाही आपण. मग त्यांनी दरवाजावर विटा फेकल्या, त्यातल्या त्यात हवेत गोळीबार केला आणि घरावर पण त्यांनी गोळीबार केला. आतमध्ये त्यांना पोलिसांना गोळ्या वगैरे सापडल्यात ना, तर गोळीबार वगैरे करून त्यांनी बाहेर येण्यासाठी प्रवृत्त केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे अश्लील भाषा आणि घाण शिव्या देत असल्यामुळं त्यांनी हे केलं. तरीही शांत होते ते. नंतर गाडी फोडायला सुरुवात केली. गाडी फोडायला सुरुवात केल्यामुळे ती लोकांची भाड्यानं गाडी आणली होती, त्याच्यामुळे त्यांनी बाहेर निघले आणि त्यांना प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिल्याच्या नंतर बापू आंधळे यांनी त्यांच्याजवळ आल्याच्या नंतर त्यांच्या छातीत बुक्की मारली. तेव्हा त्यांनी खाली बसले. खाली बसल्याच्या नंतर त्यांना समजलंच नाही की त्यांनी एका हाताने त्यांना गोळी लागलेली होती. त्यांनी एक हात असा छातीला लावलेला होता आणि ते खाली बसलेले होते. त्या ठिकाणी असा गोळीबार चाललेला होता. कारण त्या टायमिंगला मी बाहेर नव्हते, पण जेवढं बघितलं तेवढं एवढं मला माहिती आहे की अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये पाहिजे तर आपल्या मालकाला महादेव गित्तेला 2-3 गोळ्या लागल्या, छातीमध्ये गोळी पास झाली, ती पोटातून गोळी लागली होती. आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे, पण त्याला त्या स्वतः जेलमध्ये आहेत. तर या प्रकारामध्ये 8 लोकांना गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज बी त्याच्यातलं जे मेन ज्या कोणी महादेव आपले आहेत बबन गित्ते ते फरार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक राजांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पण ते 169 नुसार त्यांना त्यांच्यावर कुठले पुरावे त्यांच्यावर गुन्हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. कसं पाहता याच्यावर? 169 खाली त्यांचा गुन्हा जो कॅन्सल केलेला आहे आणि त्यांना त्याच्यातून नाव काढलेलं आहे. मला सांगा त्याचा तपास झाला आहे का? तपासच केला नाही. कोणता तपास केला आणि त्याच्यामध्ये कधी सापडले नाहीत ते. त्यांनी म्हणजे मनाने असं लावलेलं आहे की 169 खाली ते गुन्हा काढून टाकलाय म्हणून, पण नाही. तिथे सगळं काही जे बोलण्यामध्ये आलेलं होतं, ऐकण्यात आलेलं होतं. पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी काही केलेलं आहे. हां, पोलिसांनीच केलं ना. मग सगळं पोलिसांना मी हे पण सांगितलं होतं. जेव्हा आंबेजोगाई हॉस्पिटलला असताना ससाने अधिकारी आहेत त्यांना मी बोलले होते की मी सगळे पोरं राजा फड, रघु फड, सोमनाथ हे सगळे जण मी पाहिलेले आहेत. आंबेजोगाई हॉस्पिटलमध्ये पाहिलेले आहेत. आंबेजोगाईमध्ये फिरतायत ते मी स्वतः पाहिलेले डोळ्याने. तर त्या टायमिंगला त्यांना अटक करा म्हणून सांगितल्यानंतर ससानीनं मला सांगितलंय की तुमच्या जवळचे जे गुन्हेगार आहेत जे फरार झालेत तुम्ही ते मला द्या, मग मी त्यांना अटक करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये गुन्हेगारीला वाव देणारे पोलीस प्रशासन आहे. एक पाहिलं तर आपण पाहिले की ते बबन गित्ते असतील, तुमचे बापू आंधळे असतील, तुमचे भामातू, हे संपूर्ण एक सोबतच होते सगळे. हो, सोबत होते. पण म्हणतात ना पैसा बोलताय. त्यांनी पैशावर विकत घेतलं ना. वाल्मिकरांनी जे मुलं गेलेत आता तिकडं ते पैशावर विकत घेतले. आणि हे मला एकच सांगणं आहे की जेवढे तिकडून गेलेले आहेत त्यांचा आम्हाला काही द्वेष वगैरे काहीच नव्हता. सगळे एकत्र होते, सगळं काही व्यवस्थित होतं. म्हणजे थोडक्यात सगळे चांगलेच होते एकमेकांसोबत राहणारे. पण एवढ्या स्टेपला जातील हे असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे एवढं माइंड त्यांचं हे गेले असं वाटलंच नाही की ते आपल्याला मारायपर्यंत येतील म्हणून. ह्यांना काय वाटलं, हां ठीक आहे गेलेत त्यांनी तर गेलेत, पण आपल्या जीवापर्यंत येऊ शकत नाहीत का? आता जीवाभावाचे मित्र आहेत हे सगळे. मग त्यांनी जे व्हिडिओ जितेंद्र ट्विट केले होते त्याचे महादेव गित्ते ते सांगतात नेमकं त्या संदर्भात तुम्हाला काही बोलले होते का ते? हो, त्यांनी सांगितलं होतं की याच्या अगोदरही रघु फड हा घरी आलेला असताना देखील घराबाहेर फेऱ्या मारायचे, इकडून तिकडून घरामध्ये वाकून बघायचे, हे करायचे, यांना फोनवर धमक्या द्यायचे. म्हणजे अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत की त्यांना फोनवरून धमक्या येत होत्या.
आता ह्या संदर्भामध्ये तुम्ही काही जितेंद्र आव्हाड यांची काही भेट घेणार आहे का? तुमचं कुटुंबीय तुम्ही असाल तर आता सगळ्यात प्रथम त्यांचा धन्यवाद मानावं लागेल, कारण त्यांनी ह्या गोष्टीला परत एकदा वाचा फोडलेली आहे, परत एकदा वळण दिलेलं आहे, रस्ता दाखवलेला आहे. कारण ह्या माध्यमातून मला न्याय भेटणार आहे हे तर मला माहिती आहे. आणि मला न्याय भेटणार हे जितेंद्र आव्हाड साहेबांनी जेवढं माझ्यासाठी केले त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. कारण मला न्याय भेटणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मिस्टरांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे. मला सांगा, आमचा आर्थिक व्यवहार नाही, कोणत्याही गोष्टीचा व्यवहार वाल्मिक कराडशी नाही आहे. फक्त ना फक्त एवढंच होतं की समजा सर्वजण तिकडे गेल्यामुळे यांनी तिकडे गेले नाहीत. ह्यांनी एक निष्ठेने एक भावनेने बबन गीतेंना सहकार्य केल्यामुळे एवढं हे झालेलं आहे. तुम्ही आता जिथे आवडीच काही भेटणार त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं त्या संदर्भामध्ये की नाही? त्यांच्यासोबत नाही झालेलं, पण फोन वगैरे याच्या माध्यमातून एकमेकांना झालेला संवाद होईल, भेट होईल, त्या दिवशी तर समजेल तुम्हाला. आता काय सरकारला काय आपलं आव्हान असणार आहे तुमचं? माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीचं साधं पोट दुखलं तर तुम्ही ICU खाली करून ICU मध्ये त्यांना दाखल करतात. तर माझ्या मिस्टरांचे तर मोठे मोठे ऑपरेशन झालेले आहेत आणि त्यांना प्लसमध्ये त्यांना शुगरचा त्रास आहे, BP शुगर असल्यामुळे. तुम्ही मला रिपोर्ट दाखवा की माझ्या नवऱ्याला 2.5 महिन्यामध्ये तुम्ही हॉस्पिटलाइज केलंय, हॉस्पिटलमध्ये दाखवले किंवा एखाद्या डॉक्टरांना दाखवले. एका डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सोनोग्राफी सांगितली होती इन्फेक्शनसाठी, तर त्यांनी साधी सोनोग्राफीसाठी सुद्धा ह्या पोलिसांनी बाहेर काढलेलं नाही त्यांना. मग हा अन्याय का करायचा? म्हणजे शेवटपर्यंत ह्याच लोकांचं का, त्यांचं शासन असल्यामुळे त्यांचं चालवायचं का? म्हणजे पोलीस लोक एवढे विकले गेलेत की त्यांचंच ऐकून सगळं करणार आहेत. त्यांना खाण्यापिण्याची सुविधा, त्यांना शुद्ध खाणं, शुद्ध पाणी वगैरे हे सगळ्याचे अर्ज दिलेले, सगळं काय केलेलं असताना देखील याच्यामध्ये कसलीही तरतूद केलेली नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.